आणि यानंतरची बातमी आहे एबीपी माझाच्या रियालिटी चेक संदर्भातली। कापूस, सोयाबीन, तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांसाठीच्या बळकटीकरण योजनेच्या खरेदीत जवळपास 350 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला। तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे त्यांच्या रडारवर होते। त्यावेळी तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनीही प्रत्युत्तर दिलं। बॅटरी ऑपरेटेड स्प्रेयर 2857 रुपयांना म्हणजे अगदी कमी दरात खरेदी केल्याचा दावा मुंडेंनी केला। मात्र एबीपी माझाने या संदर्भात रियालिटी चेक केलाय। कृषी विभागानं जास्तीच्या दरानंच बॅटरी ऑपरेटेड स्प्रेयर खरेदी केल्याचं यात दिसून आलंय। एवढंच नाही तर महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळ याआधी तेवढ्याच क्षमतेचे बॅटरी ऑपरेटेड स्प्रेयर कमी किमतीमध्ये खरेदी करत होते असंही एबीपी माझाच्या हाती लागलेल्या पुराव्यात आढळलंय। कापूस साठवणूक बॅगा खरेदीचाही धनंजय मुंडेंचा दावा तथ्यहीन असल्याचं एबीपीच्या रियालिटी चेकमध्ये दिसतंय। सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च तेवढ्याच क्षमतेची कापूस साठवणूक बॅग अर्ध्या किमतीमध्ये खरेदी करत असल्याचे पुरावे एबीपी माझाच्या हाती लागलेत। त्यामुळे ही महागडी खरेदी करून शेतकरी आणि शासनाचीही फसवणूक झाली आहे का असा सवाल आता उपस्थित होतोय। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। 350 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे रजत, आणि यामध्ये जे दावे केले जात आहेत ते अत्यंत तथ्यहीन असल्याचं दिसतंय। रियालिटी चेक करताना कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे आणि गोष्टी आढळल्या? धनंजय मुंडे यांनी दावा केलेला होता की जे बॅटरी स्प्रेयर आहे ते त्यांच्या अधिकाऱ्यांनी 2857 रुपयांमध्ये खरेदी केला। मात्र तो जीएसटी विना असलेला दर होता। मुळात शासनाला तो बॅटरी स्प्रेयर जो आहे तो 3426 रुपयांमध्ये पडलेला होता। मात्र जेव्हा नागपूरच्या बाजारपेठेमध्ये जाऊन एबीपी माझाने त्या संदर्भातला रियालिटी चेक केला तर सध्या सुद्धा त्याच क्षमतेचा म्हणजे 12 वोल्टची बॅटरी आणि 12 एम्पियर क्षमतेचा जो बॅटरी स्प्रेयर आहे तो जीएसटी विना 2321 रुपयांमध्ये आणि जीएसटी दिल्यानंतर 2600 रुपयांमध्ये उपलब्ध होत आहे। तर बाजारामध्ये जर एक पंप खरेदी करायला आपण गेलो तर 2600 रुपयांमध्ये तो जीएसटी पेड केल्यानंतर मिळतंय। तर शासनाने जवळपास 2,37,000 पेक्षा जास्त तसे बॅटरी स्प्रेयर खरेदी केले, बल्कमध्ये खरेदी केली, तरी ते 3426 रुपयांमध्ये का खरेदी करण्यात आला हा प्रश्न उपस्थित होतोय। धनंजय मुंडे जरी दावा करत असले की आम्ही सर्वात स्वस्त दरामध्ये तो खरेदी केला तरी तो दावा जो आहे तो खरा दिसत नाही। एवढंच नाही तर काही महिन्यांपूर्वी जो महाराष्ट्र कृषी उद्योग विकास मंडळ आहे त्यांनीच तो बॅटरी स्प्रेयर जो आहे तो 2190 रुपयांमध्ये खरेदी केलेला होता। त्या संदर्भातले हे जे परचेस ऑर्डरची कॉपी जी आहे ती एबीपी माझ्याकडे मिळालेली आहे। त्यामुळे काही महिन्यांपूर्वी तोच महामंडळ 2190 रुपयांमध्ये तो बॅटरी स्प्रेयर खरेदी करत असताना काही महिन्यानंतर जेव्हा ही संबंधित योजना लागू करण्यात आली तेव्हा तो बॅटरी ऑपरेटेड स्प्रेयर जो आहे तो 3426 रुपयांचा कसा काय झाला तो प्रश्न उपस्थित होतो। धनंजय मुंडे यांनी आणखी एक दावा केला होता की 50 किलो कापसाची साठवणूक करणारी जी बॅग आहे ती आम्ही केंद्र सरकारची एक सिरकॉर्ड नावाची कंपनी आहे त्यांच्याकडून त्याचे दर मागवून घेतले। त्यांनी सांगितलं की 1250 रुपयांमध्ये ही बॅग खरेदी केली पाहिजे। त्यामुळे 1250 रुपयाच्या दराची बॅग जी आहे ती या योजनेमध्ये खरेदी करण्यात आली। मात्र नागपूरमध्ये कॉटन रिसर्च सेंटर आहे, केंद्र सरकारचाच कॉटन रिसर्च सेंटर आहे, तो काही महिन्यांपूर्वीपर्यंत तेवढ्याच क्षमतेची म्हणजे 50 किलो कापूस साठवता येईल तेवढा क्षमतेची बॅग फक्त 577 रुपयांमध्ये खरेदी करत होतं। तर जेव्हा केंद्र सरकारचा अत्यंत प्रतिष्ठित जो कॉटन रिसर्च सेंटर आहे तेवढ्या क्षमतेची बॅग जेव्हा 577 रुपयांमध्ये खरेदी करू शकते तर महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दुसऱ्या कंपनीच्या सांगण्यावरून 1250 रुपयांमध्ये ती बॅग खरेदी करण्याची का गरज पडली होती हा आज महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांच्या मनातला प्रश्न आहे। याचे उत्तर तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि तेव्हाचे जे कृषी अधिकारी होते ज्यांनी हे सगळं कारभार केलेला आहे त्यांना याचे उत्तर दिले पाहिजे आणि तेच प्रश्न जे आहे ते वारंवार एबीपी माझ्याकडून उपस्थित केले जात आहे। निश्चित त्यामुळे आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कशी मिळणार आणि सरकार याची दखल कशी घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। रजत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर कृषी विभागानं कोट्यवधींचं नुकसान आणि शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।